unbelievable. जो लोग ये वीडियो देख रहा है ना, प्लीज मत देख। अगर देख रहे हो ना तो प्लीज इसको लाइक और फॉलो करके आगे बढ़ा दीजिए। ये लड़का बहुत ही मेहनत कर रहा है, प्लीज इस वीडियो को वायरल कर दो। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। दिवस किती पटापट जात आहेत ना, दिवस काय महिने कसे संपतायत तेच कळत नाही। म्हणजे आदित्य भाऊ बाप होणार होता आणि ऑफिशियली बाप झालेला आहे, जाहीर झालं जगाला। जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो, हा बाप होणार आहे ह्याचेच 8 पार्ट काढलेत। मग जेव्हा हा बाप होईल तेव्हा मग किती व्हिडिओ। आता सध्या 4च व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, पण ही तर फक्त सुरुवात आहे। अभी तो मैंने स्टार्ट किया। अभी तो आदित्य भाऊ ने सिर्फ स्टार्ट किया है। अभी बाकी है, आता फक्त 4च व्हिडिओ ना, ते 4 चे 40 व्हिडिओ कधी होतील ना तुम्हाला पण नाही कळणार। फायनली आदित्य भाऊ बाप झालेला आहे। अभिनंदन अभिनंदन, सगळ्यांना अभिनंदन। येतोय काय मी बघून आलो बाळाला। तुम्हाला माझी रिएक्शन कधी बघायलाच मिळणार नाही माझ्या ब्लॉगमध्ये। जेव्हा फर्स्ट टाइम बाळाला बघितलं ते नाहीच आहे याच्यामध्ये, कारण माझी कोण काढतच नाही। कशाला काढली पाहिजे? तुम्ही व्लॉगर लोकांनी ना वाट लावून ठेवले, प्रत्येक गोष्ट तुम्हाला रेकॉर्ड करायची आहे। अरे कधीतरी फक्त डोळ्यांनी बघा, कारण ते डोळे शेवटपर्यंत राहतात आणि ते आठवणी काय काय मोमेंट रेकॉर्ड करण्याच्या ऐवजी फक्त डोळ्यांनी बघितलेले चांगले असतात। पण तुम्हाला तर प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करायची आहे, तुमच्या फोनचे ना कॅमेराच फोडले पाहिजे। दिसत नाही मला कुठं आहे? अरे येणार काकी, सगळे रील स्टार येणार, एक एक करून अख्खा तांडव येणार। थोडासा धीर धरा, नंतर तुम्हालाच कळणार नाही की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात की जत्रामध्ये। हळू जरा हळू, घर नाही तुमचं, हॉस्पिटल आहे ना, जरा हळू। आले भारतातले मोठे उद्योगपती आले। आणि हे काय काय घेऊन आलंय हातात? काय फुलं बिलं घेऊन आलंय? मला वाटतं काहीतरी गाडी बिडी घेऊन येईल, एक मस्तपैकी स्विफ्ट वगैरे। आता कोणते रील स्टार आले? चला आवरा लवकर, आवरा। हे मस्त आहे आदित्य भाऊ, स्वतः बोलला की सगळ्यांची रिएक्शन घेणार। हा मी सगळ्यांची घेणार आता, मी तुम्हाला सगळ्यांची दाखवतो। आणि रिएक्शन घेतोय कोण? दुसरा मुलगा, आणि स्वतः फिरतोय खालीवर। काय तुला काय माहिती? सगळं माहिती आहे, देवाने वरदान दिलंय ना तिला की पुढे काय होणार आहे त्याच्या बातम्या तिच्या फोनवर येतात। चल तू वरती, तुला सांगतो आता। मुलगी झाली। अगं पहिलं बघून तर घे काय झालंय। या रील स्टार लोकांना ना पुढे करण्याची घाण सवय आहे। काहीच सानिकाची पण इच्छा पूर्ण झालेली, जी तिला पाहिलं ते हॉस्पिटलमध्ये हळू जरा, हॉस्पिटल आहे, तुमचा नाका नाहीये। नशीब इकडे पण रील काढत नाही, तेवढी तरी मॅच्युरिटी आहे। कसं वाटतंय तुम्हाला?
कसं वाटतंय विचारलं, ह्याच्या दात काढण्यासारखं काय आहे? अरे जरा नीट वागा ना, आता बोललेलो ना मॅच्युरिटीचं, तुम्ही घालवली पण आज एकदम ओके, मम्मी पण ओके, बाळ पण ओके. बाळ तर काय फुल फॉर्म मध्ये आहे. बाळ तर फॉर्म मध्ये आहेच, बाळाचे पप्पा पण फॉर्म मध्ये आहेत, बाळाच्या पप्पांचं चॅनल पण फॉर्म मध्ये आहे, सगळंच फॉर्म मध्ये आहे. आमचं फॉर्म मध्ये कधी येणार चॅनल? जरा घ्या, काहीतरी मनावर घ्या. अबे साले फॉर्म मध्ये आणा आपलं चॅनल. बट या पूर्ण ब्लॉग्स मध्ये आपण नेहाची रिॲक्शनच घेतली नव्हती. हा ते तर आहे, त्या बिचाऱ्या नेहाताईला कोणी विचारलंच नाही, जो तो येऊन बाळाकडेच जाते. अरे पण बाळाच्या मम्मीला तरी कोणी विचारा. मला पण ना असं बाहेर येऊन दाखवलं नाही, तर ते डॉक्टरांनी ह्यांनी सगळ्यांनी जर बेबीला बाहेर येऊन दाखवलं असतं ना, तर मग ह्यांनी कुणीतरी घेतला असता ब्लॉग त्या रिॲक्शनचा. तर मला त्यांनी आत बोलवलं आणि दाखवलं. बरं झालं, डॉक्टर तरी समजूतदार आहेत. म्हणजे नेहा त्यावेळेस पण थोडीशी ह्याच्यात होती, ओ बाबू ब्लॉग करतोय, तुला कळेलच मोठं झाल्यावर आता. मोठं झाल्यावर काय, आत्ताच कळतंय तिला, म्हणून तर डिस्टर्ब करते. सगळ्यांना वाटतं नाही, की मला तर माझ्यावरच ती गेली. हाफ हाफ वाटते. मला इथून काय ना, इथून कपाळ असं आहे पुढे, आणि कान तर नाही यासारखे. अरे काय चाललंय काय, कान नेहासारखे आहेत, कपाळ आदित्य सारखे. आता त्यांची मुलगी त्यांच्यासारखी दिसणार ना, का दुसऱ्यासारखी दिसणार? अरे काय काय तुम्ही जाऊ दे आता. काय डिमांड्स नाही करायचे जास्त सगळ्याचे. हा राईट, सगळ्या गोष्टी उगाच आपण जास्त डिमांड नाही करायचं, फ्लो मध्ये जायचं. जे मिळतं ते हॅपी, जे मिळतं ते. राईट, हे सगळ्यात भारी गोष्ट बोलली नाही तो आता, की जास्त डिमांड्स न करता जे मिळतंय आपण त्याच्यात आपण खुश राहायचं. मग स्वतःला पण हे सांग की जे मिळते त्याच्यामध्ये खुश राहा, जास्त डिमांड करायच्या नाहीत, जास्त हाव करायचे नाही. जे मिळते त्याच्यामध्ये समाधान व्हायचं. कळलं मी काय बोलतोय? जास्त जास्त हाव करायची नाही. हा कळतंय का काय बोलतोय? जास्त नको. खूप चांगली सीख दिलेली आहेस तू. सीख ओ पाजी, सीख नाही कहते, सीख नाही काय म्हणणार यार आता, लेसन म्हणू शकतोस. लेसन म्हण. लेसन. खूप चांगला लेसन तू दिलेला आहेस. या गाईज, या आत्या तुम्हाला म्हणते तू ब्लॉग पण घेऊ नको, पण मी त्यांना जस्ट आराम तुमच्या करू दे. रिॲक्शन घेतोय. गाईज तुम्ही सांगा काय करू, तर करतो, तुम्ही बोलाल तसं करू. ते करच बोलणार आहेत. कर मला तर करते, आता नाही करत. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. आणि लोकांचं काय, लोकांना सवयच असते दुसऱ्यांच्या घरात वाकून बघायची. तुझी बहीण बोलली ना, ते एकदम बरोबर आहे. तू व्लॉग काढूच नको, जरा जरा आराम कर. तुझ्या बाळाला पण आराम करू दे, बाळाच्या आईला पण आराम करू दे, आणि तू जरा शांत घे. नुसतं व्लॉग व्लॉग व्लॉग. अरे बाळ जन्माला आल्यापासून ते आतापर्यंत नुसतं व्लॉग 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 व्लॉग. बाळाला कसं सांभाळायचं ना, तुमच्यापैकी एकतर कोणाला माहितीच नाही, सगळे अडाणी आहेत. बाळाला जास्त हातात घ्यायचं नाही, तर बाळाला हाताची सवय लागते. आणि तिला असं छानपैकी बांधून ठेवायचं, जेणेकरून त्याचे हात पाय सुटले नाही पाहिजे. आणि असं गुबडावाणी एकटक बघत बसायचं नाही बाळाकडे, नाहीतर बाळाला नजर लागते. असं हे सगळं मी नाही म्हणत. मी, अरे मला कुठे माहिती आहे माझं काय, हे सगळी लोक म्हणतात कमेंट सेक्शन मध्ये. जरा कमेंट सेक्शन पण चेक करा आणि लोकांचा ऐका, स्वतःचा कोंबडा अरवू नका. कळलं? तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि हां जसं नेहाताई बोलली की प्रत्येक गोष्टीची जास्त डिमांड करायची नाही, जे मिळते त्याच्यामध्ये खुश राहायचं, समाधानी व्हायचं. तसं भले बघायला गेलं तर माणूस समाधानी नसतो, पण जरा धीर घे. व्लॉग जरा थांबव, डायरेक्ट 2050 मध्ये चालू कर. ओके? तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुम्हाला पण सांगून ठेवतोय, जास्त डिमांड करायची नाही. मी व्हिडिओ टाकतोय ना, ते बघायच्या. अबे साले हे कधी येणारे व्हिडिओ, हे ते हे काय नाही ग, बस शांत बसा जरा. जे येत आहेत ते बघा. जास्त होते काय? सॉरी. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. जे चॅनलवरती आपले नवीन बाळं आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशन पहिलं तर सगळ्यांनी ऑन करून ठेवा. काय काय बोलतात की मला काय व्हिडिओ येतच नाही, तू टाकत नाही. व्हिडिओ टाकतोय, नोटिफिकेशन आली पाहिजे ना, तर ते चेक करा. आणि बस मग तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मान्य आहे की ही व्हिडिओ एवढी रोस्ट करण्यासारखी नव्हती, पण काय शेवटीला डिमांड, माणसांच्या डिमांड असतात ना, ज्यांना रोस्ट करण्यासारखं आहे त्यांच्यावर करतो, तर तुम्ही बघत नाही, म्हणून अशा लोकांवर करावं लागतं. तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.